शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज बार्शी तालुक्यातील वाणीवाडी गावामध्ये पीक विमा कंपन्यांच्या नावाने शिमगा आंदोलन करण्यात आलेलं आहे। मी या ठिकाणी सर्व पीक विमा कंपन्याला सांगू इच्छितो, तुम्ही शेतकऱ्यांचं खूप मोठी लूट केलेली आहे। तुमची जर चौकशी केली तर तुम्ही फक्त 10% शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसा दिलेला नाही, इतका पैसा तुम्ही लुटलेला आहे। आम्ही वारंवार सांगतो, मी सरकारला सुद्धा वारंवार विनंती केलेली आहे, निवेदन दिलेली आहेत। तुम्हाला जर शेतकऱ्यांना असे पीक विम्याचे पैसे द्यायचे नसतील तर ही विमा कंपनी ही सगळा खेळ बंद करून टाका। आणि तुम्ही जो हेक्टरी पीक विमा कंपनीवरती तिकडे तुम्ही 11,000 पासून 18,000 रुपये खर्च करताय, तो डायरेक्ट 18,000 रुपये ही विमा खेळ बंद करून 18,000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या नावाने त्या ठिकाणी जमा करा। अन्यथा तुम्हाला जर हे कंपनी चालू ठेवायची असली, पीक विमा चालू ठेवायचा असला तर तात्काळ हे जी वगळलेली सर्व तालुके आहेत तात्काळ घेऊन सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे द्या। अन्यथा आम्ही पीक विमा कंपन्यावर यापूर्वी तुम्हाला माहिती आहे शेतकरी आता पेटलेला आहे। आता पूर्वीसारखी लोक अशिक्षित राहिलेले नाहीत। या विमा कंपनीच्या सर्व मालकाला सांगू इच्छितो, अदानी असेल, अंबानी असेल किंवा कुठला टाटा बाटा मफतलाल रिलायन्स गोयंका गोल्लेर असेल, मी सर्वांना सांगू इच्छितो, पूर्वी अशिक्षित शेतकरी होते, तुम्ही लुटलेली त्यांना कळत नव्हतं, परंतु आता त्यांची लूट त्यांना कळलेली आहे। त्याच्यामुळं आमच्या गरिबीचं कारण तुम्ही केलेली लूट आहे। तुम्ही शेतकऱ्यांचे तात्काळ पैसे सोडा, अन्यथा शेतकरी तुम्हाला कंपन्यामध्ये येऊन पुन्हा काय करतात माहिती आहे, किती फुटतूट होते, काय होतंय, मग आमची त्या ठिकाणी जबाबदारी राहणार नाही। लोक आत्महत्या करून मारायला लागलेत। आता लोक म्हणतात आत्महत्या करण्याऐवजी आता हत्या करूया, ह्या पावित्र्यामध्ये लोक आहेत।